छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दिवसात काय खायचं हे सांगणारे एका मिनिटात. सकाळी सकाळी चहा प्यायला जा बरकत टी हाऊस मध्ये. सुरेख चहा आहे. नाहीतर आजकाल काय खूप वेलची मारतात, खूप आलं मारतात. फक्त चहा. बरकत चहा आवडलाय आपल्याला. मग सामोसा राईस नावाचा हटके पदार्थ इथे नाश्त्याला खातात. तो टेस्ट करायला नक्की जा. ऐकायला विचित्र वाटलं तरी हा प्रकार छान लागत होता. छान लागतंय. म्हणजे मला वाटलं तर खूप वेळच लागेल, काहीतरी विचित्र भात आणि समोसा काय. सामोसा, भात आणि त्यावरचा कट एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो. त्यानंतर उस्मान भाईकडे चणा डाळीची भजी खायला जा. एकमेव शाखा आहे यांची. त्यांनी लिहिलंय पण इथे ओनली 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 वन. एकदम प्युअर चण्याचे झालंच आहे पिठाचे आणि पीठ आहे ना आम्ही जाडा पिसतो त्यामुळे भजे कुरकुरे लागतात. जी खासियत ही आहे की बाहेरनं खुसखुशीत आणि आतनं मऊ आहे. यानंतर तोंड गोड करायला आप्पा हलवाईकडे जा. एकदम जुन्या वाड्यात असलेलं टिपिकल दुकान. इथे फक्त पेढा मिळतो आणि पेढ्याची चव म्हणजे अरे कसला पेढा आहे हा. अस्सल गोष्टी वापरून ज्या बनवताना गोष्टी. त्यानंतर थोडा ब्रेक घेऊन दुपारची झोप काढून तुम्ही जाऊ शकता गायत्री चाट भांडार मध्ये. एकदम जुनं टिपिकल दुकान आणि तिकडे अतिशय खुसखुशीत कचोरी आणि सामोसा खा. मग पुन्हा एकदा तोंड गोड करायला जा उत्तम मिठाई भांडार मध्ये आणि तिकडे इमरती खायलाच पाहिजे. आणि शेवटी ज्याशिवाय तुमची ट्रिप अपूर्ण आहे असा स्पॉट सांगणार आहे, त्यामुळे लगेच फॉलो करून टाका. आणि तो स्पॉट म्हणजे तारा पान सेंटर. ना अस्सल पानासारखं पान आहे. म्हणजे घातलंय गुलकंद खोबरं पण प्रमाण परफेक्ट आहे. मस्त पान आहे. इथे पानाच्या व्हरायटीमध्ये त्यांचं स्पेशल पान घ्या. अजूनही बरेच स्पॉट राहिले असणार आहेत मला माहिती आहे, त्यामुळे उरलेले स्पॉट कमेंट करून नक्की सांगा.